श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 2. सोमकांताची कथा चालू. सूत सांगतात, अशा त्या महापराक्रमी आणि पुण्यशील राजालासुद्धा पूर्वकर्मामुळे काही काळ राज्य केल्यावर गलत्कृष्ट किंवा महारोग जडला. पूर्वजन्मी केलेले पाप किंवा पुण्य यांचे फळ मनुष्यास पुढच्या जन्मी भोगावे लागते. ते कधीही चुकावयाचे नाही. त्या भयंकर रोगाने राजाला अतिशय वेदना सहन कराव्या लागत. अंगावर क्षते पडली असून रक्त आणि पू वाहत आहे. त्यात कृमी पडल्या आहेत. अंगावर माशा घोंगावत आहेत. अशा अवस्थेमध्ये त्याला बहुत यातना होत असत व त्यामुळे अनेक प्रकारचे राज्यभोग सुखकारक वाटेनात. एके दिवशी सोमकांत राजाने आपले प्रधान, पत्नी आणि पुत्र यांस जवळ बोलाविले आणि त्यांस आपले दुःख निवेदन केले. सोमकांत म्हणाला, माझ्या शरीराची कांती सोम म्हणजे चंद्र त्याला जिंकण्या इतकी उत्तम असल्यामुळे माझे नाव माता पित्राने सोमकांत असे ठेवले होते. पण सध्या माझ्या शरीराची किती भयंकर अवस्था झाली आहे. मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते न कळे. मी आजन्मी एखादे दुष्कर्म केलेले मला आठवत नाही. मी आपल्या प्रजेचे यथान्याय पुत्राप्रमाणे पालन केले. दुष्टांचा संग केला नाही किंवा भगवान शंकराची भक्ती करण्यात मी आळस केला नाही. ज्या शरीराने मी पूर्वी अनेक प्रकारच्या सुवासिक पदार्थांचा उपभोग घेत होतो, त्याच या शरीराला सध्या इतकी दुर्गंधी सुटली आहे की त्यामुळे मला हे जीवित नकोसे झाले आहे. या माझ्या कष्टमय जीविताचा धिक्कार असो. मला आपले तोंड दाखवण्यासुद्धा लाज वाटत असल्यामुळे मी आता आपल्या पुत्राला राज्यावर बसवून वनवास पत्करणार. तर प्रजाजन हो, तुम्ही या माझ्या पुत्राला राज्यावर बसवून सर्व प्रजेचे पालन करा. माझ्याप्रमाणेच या हेमकंठाला समजा. माझ्या आयुष्याचे राहिलेले दिवस मी ईश्वर सेवेत घालवून आपल्या जन्माचे सार्थक करणार आहे. हे भाषण करीत असता राजाच्या अंतःकरणात निराशा प्रबल झाल्यामुळे त्याला एकाएकी मूर्छा आली. ही राजाची अवस्था पाहून भोवतालची मंडळी हाहाकार करू लागली. अनेक उपचारांनी राजा एकदाचा सावध झाला. नंतर त्याचे प्रधान त्याला म्हणाले, आपण युवराजांना राज्यपदावर अधिष्ठित करणार हे ठीकच आहे, परंतु आम्ही आपली आजन्म एकनिष्ठेने सेवा केली असल्यामुळे आपल्या वाचून हे राज्य आम्हाला गोड वाटणार नाही. युवराज चतुर आहेत, पराक्रमी आहेत, खजिनाही भरपूर आहे. अर्थात ते यथान्याय प्रजेचे पालन करतील, पण आम्ही आपल्याबरोबर येणार. नंतर त्या सोमकांताची स्त्री सुधर्मा म्हणाली, ज्या अर्थी मी आपली धर्मपत्नी आहे आणि आपल्यासह आजपर्यंत अनेक सुखांचा उपभोग घेतला आहे, त्या अर्थी आपल्या विपत्काली आपली सेवा करणे हा माझा धर्म आहे, म्हणून मी तर आपल्याबरोबर येणारच. हे मातेचे भाषण ऐकल्यावर युवराज हेमकंठ बोलला, होतात, मातापित्रांची सेवा करणे हा माझा धर्म असल्यामुळे मी आपल्याबरोबर यावे हे उचित आहे. आपल्या वाचून मला हे राज्यभोग कसे बरे गोड वाटतील. ही सर्वांची भाषणे ऐकून सोमकांत राजाला आनंद वाटला व तो पुत्राला उद्देशून म्हणाला, वा हेमकंठा, मातापित्रांची आज्ञा पाळणे हाही पुत्राचा धर्मच आहे. यासाठी तू माझ्या आज्ञेने या प्रधानांच्या संमतीने राज्य कर. जो पित्याच्या आज्ञेचे पालन करतो, त्याचे श्राद्ध करतो व त्याला गायक्षेत्री पिंड देतो, तोच सुपुत्र होय, असे शास्त्रवचन आहे. मी फक्त या माझ्या पत्नीला बरोबर घेऊन वनवास व्रत धारण करणार. ओम गम